Friends, activity sheet, non-textual passages. This is question number 4. Non-textual passage A and B summary writing. Welcome this Dattatreya Veer sir, YouTube English learning channel. This video is useful for 9th and 10th class. Question number 4A, types of activities in non-textual and textual passages. Credit allotted to them. This is non-textual passage. Read the passage carefully and to do the activities, complete the activities. The first one is the simple factual activity for 2 marks. It is very simple as by their name. Complex factual activity for 2 marks. Activity based on vocabulary 2 marks. Activity based on contextual grammar 2 marks. Activity based on personal response, expression, creativity and imagination, open-ended question for 2 marks. Question number 4A हा नॉन टेक्स्टिवल पॅसेज असतो. यामध्ये 5 ऍक्टिव्हिटी दिल्या असतात. सिंपल फॅक्च्युअल, कॉम्प्लेक्स, व्होकॅब्युलरी, ग्रामर अँड ओपन एंडेड क्वेश्चन. 10 प्रश्न आहे. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कमीत कमी आपल्याला ते झाला पाहिजे. सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज अगदी सोप्या असणाऱ्या ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत. अगदी सोपी असते ऍक्टिव्हिटी. यामध्ये असतं ट्रू फॉल्स असतं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह असतं, योग्य पर्यायातून एक शब्द निवडा, कंप्लीट असतं, कंप्लीट द सेंटेन्स, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एस्पेक्ट, मॅच डब्ल्यूएच क्वेश्चन विथ देअर आन्सर्स, हू सेड टू हुम अँड हू एम आय. कधी तुम्हाला कंप्लीट विचारतात, कधी चुकी बरोबर, कधी ऍग्री डिसऍग्री, कधी राईट रॉंग, असे तुम्हाला ऍक्टिव्हिटीज येऊ शकतात. त्याच्यामध्ये अगदी सोप्या असतात किंवा खाली पर्याय दिले असतात. त्याच्यामधून योग्य पर्याय रिकाम्या जागी भरायचे असतात, वाक्य पूर्ण करायचे असतात. हे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल नावाप्रमाणेच हे पण थोडस कॉम्प्लेक्स असतं. आपल्याला पूर्ण वाक्यात सोडवावं लागतं. यामध्ये आहे कंप्लीट द गिवन वेब दिलेला असतो, वेब पूर्ण करा. Complete the given table, table पूर्ण करा. Complete the table, choose the correct alternatives, fill in the blanks, arrange in proper sequence. एक क्रमाने लावा. Match the sentence असतं, fill in the blanks असतं, योग्य पर्याय निवडा असतं. हे पण खूप सोपं असतं. किंवा नरेट, डिस्क्राईब असं पण असू शकतं. Vocabulary, find noun, adjective, adverb. Based on activity number 3, based on vocabulary on passage, find noun, adjective, adverb. ही शब्दसंग्रहावर आधारित ही ऍक्टिव्हिटी असते. यामध्ये नाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब शोधा, मॅच द पेयर्स, राईट सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, क्रॉस आउट द ऑन मॅन आउट, मेक द मीनिंगफुल sentence by using one word for group words, using phrases, select proper words, describing words. तुम्हाला यामध्ये डिस्क्रायबिंग वर्ड्स, विरुद्धार्थी, समानार्थी शब्द मॅचिंग करायचं विचारतात किंवा डिस्क्रायबिंग युजिंग फ्रेजेस. तर चौथी आहे ग्रामर इन कॉन्टेक्स्चुअल अँड टेक्स्चुअल नॉन टेक्स्चुअल पॅसेज. This activity is for 2 marks. All the grammar chapters are very important. Identify the tense. All the grammar chapters are very useful for these activities. Identify the tense, name and conversion of tense, change the voice, direct and indirect speech, degree, question tag, joining sentences with, and joining sentences use unless, use if, use though, use although, use who, use which, like these sentences. Framing WH question or formation of words. यामध्ये तुम्हाला सगळं ग्रामर तुम्हाला नीट पाहावं लागतं. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन और ओपन एंडेड क्वेश्चन. हा प्रश्न तुम्हाला आकलन, उतार्याचं आकलन, तुमची समस्या सोडवण्याची पद्धत, तुमची उत्तर लिहिण्याची पद्धत,
तुमची वाक्य अचूकता, ग्रामर, व्याकरण दृष्ट्या तुम्ही किती अचूक लिहिता ते सगळं येतं. डबल क्वेश्चन्स असतात, लॉजिकल थिंकिंग असते, ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन एक्सप्रेशन, रिॲक्शन्स अँड रिस्पॉन्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असतं, राईट, डिस्क्राईब, नरेट और जस्टिफिकेशन. यामध्ये तुम्हाला लॉजिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, डिस्क्रायबिंग, नरेट, जस्टिफिकेशन या गोष्टी असतात. तुमचे ओव्हरऑल तुमची एक्सप्रेसिंग पॉवर यामध्ये पाहिले जाते. ग्रॅमॅटिकली तुम्हाला अचूक आहे का नाही ते पाहिलं जातं. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये बी आहे, हाऊ टू राईट समरी, इम्पॉर्टंट पॉइंट्स. समरी रायटिंग दिलेला हा जो उतार आहे सीन पॅसेज, त्याच्यावरच तुम्हाला समरी लिहायची असते. समरी म्हणजेच 1/3 थोडक्यात सार रूपानं लिहायची असते. रीड अँड अंडरस्टँड द होल पॅरेग्राफ पॅसेज, पूर्ण उतारा समजून घ्या, वाचा आणि समजून घ्या. फाइंड आउट ऑल द मेन पॉइंट्स, मुख्य सगळे मुद्दे शोधून काढा किंवा लक्षात ठेवा, शोधा. रिराईट ऑल इम्पॉर्टंट आयडिया, सगळ्या इम्पॉर्टंट आयडियाज आहेत त्या तुम्ही संग्रह करा. यूज सिंपल ल्युसिड लँग्वेज, साधी आणि अतिशय कर्णमधुर, लुसिड, सोपी भाषा वापरा. अवॉइड पुटिंग युअर आयडियाज, ओन आयडिया, स्वतःच्या कल्पना मांडणं हे टाळायचं आहे. ज्यावेळेस समरी लिहित असताना स्वतःच्या कल्पना, स्वतःचे विचार त्याच उतार्यामधून तुम्हाला ते अचूक असं लिहायचं आहे. इम्पॉर्टंट आयडियाज पॉइंट्स फॉर रायटिंग, अजून काही महत्वाचे गोष्टी आहेत. गिव्ह प्रॉपर टायटल, याला खूप महत्व असतं की आपण योग्य असं शीर्षक आपण दिलं पाहिजे. राईट कंपास, नटशेल पॉइंट्स टू राईट, अगदी थोडक्यात आपल्याला ते पॉइंट्स रूपानं अगदी क्रीम, पुढं उतार्यातलं क्रीम आपल्याला काढायचं. समरी मस्ट ऑब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. एक्सप्लेन प्रॉपरली गिव्हन कोटेशन्स, कोटेशन्स व्यवस्थित एक्सप्लेन करता आलं पाहिजे. रिप्लेस लॉंग फ्रेज इंटू शॉर्ट फ्रेजेस, ज्या मोठ्या मोठ्या फ्रेजेस आहेत, मोठी वाक्य आहेत, ती छोट्या वाक्यामध्ये रूपांतरित करायची. राईट रफ ड्राफ्ट ऍडजस्ट द लेंथ, आपल्याला किती ओळीमध्ये अगदी कमी शब्दामध्ये पूर्ण सार रूपानं आपल्याला मांडायचं आहे. कम्पेअर द समरी टू ओरिजिनल पॅसेज, तुलनात्मक आपल्याला ते अगदी ओरिजिनल पॅसेजची मिळती जुळतीच लिहायची आहे. चेक स्पेलिंग, पंक्च्युएशन, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स, हे खूप महत्वाचं आहे. स्पेलिंग अचूक असलं पाहिजे, विरामचिन्हांचा वापर असला पाहिजे आणि व्याकरणिक दृष्ट्या आपल्याला अचूकपणे लिहिता आलं पाहिजे. मार्किंग स्कीम मध्ये काय टायटल आहे, आपल्याला योग्य शीर्षक लिहिलं 1 मार्काला आहे. सेंट्रल आयडियाज और थीम जर आपण सारांश रूपानं, मध्यवर्ती कल्पना जर आपण व्यवस्थित मांडली तर 2 मार्काला आहे. त्याचबरोबर यूज प्रॉपर अप्रोप्रिएट लँग्वेज, आपली भाषा, आपले विचार, आपली मांडणी, आपलं भाषेवरील प्रभुत्व, मांडण्याची पद्धत, त्याला 2 गुण आहेत. असे एकूण 5 गुणांचं हे मार्किंग स्कीम आहे समरी रायटिंगला. Thank you very much for watching this video. If you like this video, please like, share and subscribe my channel. Thank you.